हाय, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. हो, खूप दिवसांनी म्हणजे एका महिन्याने मी व्लॉग बनवते. 1 महिना झाला आहे मी व्लॉग काय अपलोड केलाच नाही आहे. तर आता मी अपलोड करते. ते मी का अपलोड केला नाही ते त्याचं मी रिझन तुम्हाला सांगणार आहे ह्याच व्हिडिओमध्ये. तर आता सकाळ झालेली होती, माझं रुटीन सुरू झालेलं आहे. सकाळी उठल्या उठल्या माझं काम असतं तर बाबूचं दूध गरम करणं, ते गरम करते मी आणि एका साईडला चहा ठेवलेली आहे. किचन सर्व अस्तव्यस्त होतं तर ते मी सर्व सेट करत होती. रात्री भांडी घासली होती ती तशीच ठेवली होती, तेही सुद्धा लावायची होती मला स्टँडला. मग ती लावून घेतली आणि नंतर मग बाहेर आली हॉलमध्ये. सध्या आम्ही बाहेरच झोपतो तर हे बिछाना वगैरे उचलून ठेवत होती मी आणि राहिलेल्या गोधड्या ते मी उन्हात टाकत होती सुकत. तर ते सर्व केलं. माझं बाळ मला काहीच करून देत नव्हतं, नुसतं रडत होतं, पागेफोडे करत होतं, मला घे सांगत होतं. त्याला बोली थांब मला आधी हे हातरून तर उचलून दे मग तुला घेते. हे पण त्याला सांगितलं तरी त्याला पटत नव्हतं. तो नुसता मागे पुढे नाचत होता. कसं बसं करून मी माझी कामं केली. आता तिथं कूलरच्या इथं हात घालत होता, काय बोलायचं त्याला. नशीब ते कूलर बंद होतं. तर अशा प्रकारे मी फटाफट माझी कामं करून घेते. आणि खूप एवढा आगाव झाला आहे ना, हिसाबाच्या बाहेर माझं बाळ खूपच आगाव झालं आहे. बघू शकता किती हट्टी आहेत. आता मी उचलते तर ते उचलून देत नाही आहे मला, एवढा हट्टी झालं आहे ना. मग शेवटीला मी फायनल विचार केला की पहिला आधी ह्याला झोपवते आणि मगच माझी बाकीची सर्व कामं करून घेईन. मग पहिला आधी त्याला झोपवायला घेतलं आणि मग बाकीची सर्व कामं करायला घेतली मी. बघू शकता तुम्ही. आता त्याला मी झोपवलं आहे पद्धतशीर असं. आणि तर सर्व खैरेंनी मला सामान आणून दिलेलं ते मी आता किचनमध्ये घेऊन जाते. तर ते किचनमध्ये घेऊन गेल्याच्यानंतर ते सर्व सेट वगैरे करते का, कारण की ते तसेच ठेवलं तर मग तसंच राहतं, ते लक्षात येत नाही. आता फ्रूट्स वगैरे आणले ते खराब वगैरे होणार म्हणून. आणि मी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी काय एवढ्या दिवस व्लॉग अपलोड का नाही केला, काय रिझन होतं, तर ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजणार आहे. तर आता बऱ्याच दिवसांनी मी व्लॉग काढते तर म्हटलं चला आता त्यांना तुम्हाला रिझनही द्यावा का, कशासाठी काय नाही वगैरे, काय केलं वगैरे असं तसं. तर मग फटाफट आधी एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आणि डाळ ही शिजत टाकली होती गॅसवर, बघू शकता तुम्ही. तर मी नुकतीच आंघोळ करून आली. नशीब मी माझ्या बाळाला बेडवरती नाही झोपवलं, मी त्याच्यासाठी खालती हातरून केलेलं आणि मग त्याला झोपून मग आंघोळीला गेली होती. मग नशीब तेवढ्यात तो उठला. अगर जर तो बेडवरून पडला असताना तर माझं काही खरं नव्हतं आज. तर बरं झालं म्हटलं त्याच्या उठायच्या आधी मी आंघोळ करून बाहेर आली. माझं बाळ उठलं की असंच लाडात येतं आणि मग ते शेवटीला आम्ही खेळत वगैरे होतो, खेळलो वगैरे थोडंसं आणि मग विचार केला की चला आता थोडंसं हेअर केअर करते. माझ्या काय हेअर केअरमध्ये एवढं काही नसतं, मी फक्त स्ट्रेटचा सिरम वापरते. स्ट्रेटनिंग केल्यापासून मी हाच जास्त सिरम वापरायला लागलेली आहे. ते पण मला त्या पार्लरवालीनी सांगितलं नंतर का हे यूज कर, ऑइलिंग वगैरे काय करायची नाही, काय नाही. तर मी सध्या हेच यूज करते आहे आणि बघू शकता फायनल माझा लुक. मग बाबूला घेऊन घरी आली फिरून थोडंसं, मग त्याला थोडंसं ॲपल वगैरे भरवलं आणि ह्या दोघींना वाळ साफ करायला ठेवलेली. त्या त्यांना बोली थोडंसं जरा मला हेल्प करा वाळ वगैरे साफ करण्यासाठी. तर दोघी एकदम पद्धतशीर बसलेल्या वाळ साफ करायला. संध्याकाळचं मग आम्ही निघालेलो 3-4 वाजता आम्ही निघालेलो दापोलीला जाण्यासाठी. तर आता वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत. आम्ही अजून दापोलीमध्ये आहोत. तर का आम्ही दापोलीमध्ये आहोत, कारण की खैरेंचा जो टेम्पो आहे त्याचे टायरचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, तर ते चेंज करायचे आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही आलेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जा एकटे म्हणून. तर ते बोलले नाही तुम्ही दोघं चला. आणि माझ्या नवऱ्याचं कसं आहे माहिती आहे, आम्हा दोघांना कुठंच एकटं सोडत नाही तो जास्त. जर त्याचं स्वतःचं पर्सनल काम असेल ना तर आम्हाला तो कुठेही लांब घेऊन जातो. जवळ असेल तर नाही घेऊन जाणार, पण लांब असेल तर आम्हा दोघांनाही घेऊन जातो, आम्हाला घरात नाही ठेवत. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो. तर इथं ही गाडी होती, त्याचं काम चालू होतं, नंतर आमची गाडी घेणार होते करायला. तर खूपच उशीर झाले, 7:30 वाजलेले गाडीचं काम करायला आम्ही आलेलो.
तर अशा प्रकारे तर आम्ही थोडंसं बोलतही होतो, थोडीशी मस्ती आमची चालत होती. आम्ही बराच वेळ असंच टाईम आम्हाला दिला. खूप छान वाटत होतं. खूप एकदम 1 तास तरी आम्ही नुदान बोलत होतो. सहजासहजी आम्ही असं जास्त बोलत नाही, पण बोलायला लागलेलो. खूप आवडलं मला खैरेंसोबत आज जास्तच. कारण की खैरेसारखे बाहेर असतात, त्याच्यामुळे वेळ नाही देता येत. मग आम्ही रात्री घरी आलेलो आणि हा आजचा दुसरा दिवस आहे. तर आज तुम्हाला सांगितलेलं मी का एवढे दिवस माझे व्हिडिओज अपलोड होत नव्हते. तर हो, आता मी सांगणार आहे. तर थोडासा इथं नेटवर्कचा इश्यू आहे. तुम्हाला माहीतच असेल मी गावाला राहते, तर इथं नेटवर्क जास्त भेटत नाही फोनला जेवढं पाहिजे तेवढं. तर व्हिडिओ अपलोड होणं तर लांबचीच गोष्ट आहे. मी कसं ना कसं तरी मी करतच होती, पण आता मी त्याचं सोल्युशन काढलेलं आहे फायनली. आणि 2 का 3 गोष्टी मी घरात घेतल्या, बघू शकता तुम्ही. तर ही गोष्ट माझ्या बाळासाठी घेतली मी टी व्ही. तर कारण की तो मोबाईलमध्ये खूप इन्वॉल्व होत होता. 1.5 वर्षाचा असल्यामुळं मोबाईलमध्ये खूपच जास्त इन्वॉल्व झाल्यामुळं म्हणून मी टी व्हीच घेतली ही. आणि हे माझ्यासाठी आहे राउटर, जिओचं फायबर मी घेतलं आहे वायफाय. कारण की व्हिडिओज अपलोड होत नाही, नेटवर्क वगैरेचा इश्यू असतो, म्हणून मग मला हा घ्यावाच लागला. आणि माझ्या बाळासाठी टी व्ही घेतलेली आहे. खूप इन्वॉल्व होत होता तो हिसाबाच्या बाहेर. मी कसं ना कसं तरी त्याचा मोबाईल आता सोडवलेला आहे ह्या टी व्हीमुळे. तर आता लवकरच हे टी व्ही पण मी सोडवणार आहे ह्याची आदत. पण म्हटलं ठीक आहे, चला असू दे, आता त्याला थोडे दिवस तरी त्याला बघू दे. बघू शकता तो कसा एकदम सिरियसली बघतो आहे त्या टी व्हीकडे. काय छान असा मस्तपैकी फ्रेश होऊन तो टी व्ही वगैरे बघतोय. म्हटलं चल आता तू बघ टी व्ही, मी आता तुम्हाला दाखवणार आहे माझी दुसरी गोष्ट मी काय घेतलेली आहे ती. चला तर मी आता माझ्यासाठी दुसरी गोष्ट मी काय घेतले ते मी दाखवते आहे. तर मी घेतलेला आहेर कंपनीचा फ्रीज. हो, हा मी माझ्यासाठी घेतलेला आहे. खूपच खुश होते. ॲक्च्युली हे मनात नव्हतं घ्यायचं, पण विचार केला की नाही चला घेऊ आपण. मला खूप आवडलेला हा बघताच क्षणी. मी फक्त टी व्ही घेण्यासाठीच गेलेलो आम्ही, पण नंतर मग हाही आवडला, मग हेही घेतलं. टी व्ही घेतली आणि फ्रीजही घेतलेला आहे. माझ्याकडे फ्रीज नव्हता. मी माझ्या चुलत सासूचा फ्रीज वापरत होती बरेच वर्ष, महिने पण नाही, बरेच वर्ष मी माझ्या चुलत सासूचाच फ्रीज वापरत होती. तर आता फायनली माझ्या हक्काचं मी म्हणजे माझ्या घरामध्ये मी माझ्या नावाचा फ्रीज घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती कोणीच अधिकार गाजू शकत नाही, फक्त मीच गाजू शकते. कसं सासूचा असल्यामुळे तर तिचा फ्रीज होता. मला भीती वाटायची नेहमी, ह्याला काय होईल, काय झालं तर मला किती काय ऐकावं लागेल. त्याच्यामुळे आता नाही तसं होणार. आता हा माझा हक्काचा फ्रीज आहे. मी ह्याच्यात काहीही करू शकते, कसंही वापरू शकते. तर आणि खूपच मी खुश होती ह्या 2 गोष्टी घेतल्यामुळं. एकतर नवीन वस्तू मी घेणारच नव्हती, कारण की माझा मूड नव्हता घेण्यासाठी, पण म्हटलं चल ठीक आहे, असू दे, एक बाबूसाठी घ्यावं आणि एक मी माझ्यासाठी घेतला आहे. तर अशा प्रकारे माझा दिवस होता आजचा आणि मी खूपच खुश होती. 3 गोष्टी आल्यामुळे. एक तर वायफाय, आणि एक दुसरा आहे बाबूचं टी व्ही बाबूसाठी, आणि तिसरी आहे माझ्यासाठी फ्रीज. या 3 गोष्टी माझ्या घरात नवीन आलेल्या आहेत आणि मी खूप खुश आहे मी फ्रीज आल्यामुळं. तुम्हा लोकांना तुमच्यासाठी ही नॉर्मल गोष्ट असेल, पण माझ्यासाठी नाही आहे. 2.5 वर्ष मी माझ्या चुलत सासूचा फ्रीज वापरला आहे. ते मला माहिती आहे मी कसा वापरला आहे तो. एकदम घाबरत फ्रीज वापरला आहे, की कारण की ह्या फ्रीजला जर काय झालं तर 2 शब्द मला ऐकावं लागेल. तर आता तसं नाही आहे. आता माझ्या हक्काचा फ्रीज माझ्या घरात आलेला आहे फायनली. तर खूपच मी खुश आहे. आणि एक तर दुसरी गोष्ट आहे, मी यूट्यूब जर्नी स्टार्ट केल्यामुळं मला खूपच प्रॉब्लेम्स यावे लागले. जास्त तर मला प्रॉब्लेम्स माझ्या नेटवर्कमुळेच यावं लागलं. गावाला असल्यामुळं सर्वात जास्त नेटवर्कचाच इश्यू असतो. काही ठिकाणी भेटतं, काही ठिकाणी भेटत नाही. तर खूप मी फेस केलेलं आहे आणि मी विचार केला की नाही, आता यूट्यूबची जर्नी सुरू केली आहे, तर आता मी माघार नाही घेणार. खूप मी मेहनत केली स्टार्टिंगला, जेव्हा मी यूट्यूबचं चॅनल ओपन केलं तेव्हा. पण आता नाही, भरपूर असे गॅप्स पडलेत. मागेही गॅप पडले, आता पुन्हा गॅप पडला, पण आता ह्याच्या पुढे गॅप्स पडता कामा नाही, हे मी लक्षात ठेवणार आहे. आणि तर बघू शकता, मी जसं फ्रीजचंच दाखवते तुम्हाला. फ्रीज घेतल्यामुळे माझा आनंद मावेना असं होतो आहे. पण ठीक आहे, इट्स ओके. ते बोलतात ना की आपण संसार कसा जोडतो ते आपल्या हातात असतं, तशी गोष्ट आहे ती. तर आणि मी लवकरच सुरू करणार आहे माझी यूट्यूबची जर्नी. मी कशी सुरू केली, का सुरू केली, त्याच्यामागचं रिझन काही आहे.
खूपच मला तुमच्यासोबत माझे सर्व शेअर करायचे आहेत माझ्या लाईफच्याबद्दल, किंवा अजून यूट्यूबची जर्नी मी कशी स्टार्ट केली, काय स्टार्ट केलं, का मी स्टार्ट केली, हे लवकरच मी तुमच्या येणाऱ्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर आत्ताच तुम्ही मला एवढ्या भरभरून मला सपोर्ट करताय, मला भरभरून एवढं प्रेम करताय, त्याच्यासाठी थँक्यू. आणि एका महिन्यामध्ये 95 सबस्क्रायबर म्हणजे खूपच चांगली अचीवमेंट आहे माझ्यासाठी. आणि लाईक्स आणि व्ह्यूज तर ते येतीलच, काही लगेच सर्व गोष्टी होत नाही. काय काय लोकांना वर्ष लागतं, काय काय लोकांना 3-4 वर्ष लागतात. पण ठीक आहे, चालेल, मी वाटच बघीन ह्या गोष्टीची. आणि मला असं नाही आहे की सर्व गोष्टी लगेच पाहिजे, हळू झाल्या तरी पण चालेल, हळूहळूच व्हायला पाहिजे सर्व गोष्टी. असं पण घाईघाईमध्ये सर्व गोष्टी काहीच होत नाही अचीवमेंट. पण ठीक आहे, थँक्यू सो मच तुमच्या सर्वांचं खूप मला सपोर्ट केल्याबद्दल, आणि असेच मला पुढे सपोर्ट करत राहा. तर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.